नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या साऊंडच्या चॅनलवरती. तर आज एक नवीनच टॉपिक आहे जे यामा मिक्सरचा जे राहिला होता आपला पार्ट, ते म्हणजे महत्त्वाचा. त्याच्यामध्ये जे यामा मिक्सर आहे आपलं 20X, तर त्यामध्ये GUQ नावाचं एक फंक्शन आहे. तर त्याचा फायदा काही जण घेतात, काही जण घेत नाही, परंतु एक नंबर 1चा तो पार्ट आहे मित्रांनो मिक्सरचा. त्याचा यूज मोस्टली करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना फायदा होतो. थोडं ऑपरेटिंग करण्यास आपल्याला सोपं जाते, क्लीन आवाज निघतो. तर तोच तो पार्ट आपण आज कवर करणार आहोत आणि महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. त्याने आपल्याला विसल म्हणजे शिट्टी याला पण कवर करता येणार आहे. लायनरीचा पण आवाज आपल्याला त्याच्यामधून मोकळा करण्याची त्याच्यामध्ये आपल्याला सुविधा भेटते. त्याचा यूज करणं गरजेचं आहे, त्यामुळेच आजचा व्हिडिओ आपण बनणार आहोत GEQवर. तर पहा पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटलंच आहे. चला वळूया आपल्या लाईव्ह टेस्ट. आपला यामाचा डिस्प्ले आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही GEQ तुम्हाला पाहायला मिळेल. हे बटन आहे म्हणजे डिस्प्लेचा. आणि या ठिकाणी जे GEQ जे काम करणार आहे मित्रांनो, फक्त या स्टिरिओ मास्टरसाठीच म्हणजे मेन मास्टरसाठीच तुम्हाला त्याचा वर्क पाहायला भेटेल. या ठिकाणी बघू शकता GEQचा या ठिकाणी सिम्बॉल आहे, म्हणजे आता सध्या ऑफ आहे कारण ही LED आता बंद आहे, त्यामुळे हे लागलेली नाही. तर हे GEQचा ऑप्शन फक्त मेन मास्टरसाठीच काम करतो. बाकी ऑक्स असो, ग्रुप असो, मॅट्रिक्स असो, यासाठी त्याची कोणतीही फ्रिक्वेन्सी कमी जास्त केल्यास याला फरक पडणार नाही. फक्त फरक पडणार मास्टरसाठी, मेन फक्त याच्यासाठीच हा GEQ आहे. तर या ठिकाणी बघू शकता मेन डिस्प्ले. यामधून तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी एडिट करायची आहे, कमी जास्त करायची आहे, ते इथून तुम्हाला पाहायला भेटते. तर आपण GEQवर ओके करूया. तर GEQचा ऑप्शन येतो मित्रांनो असा. तर पाहू शकता GEQ करण्यासाठी. तर या ठिकाणी आता ऑफ आहे, तर याला आपण ऑन करूया. ऑन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हा LED लाईट लागलेला आहे मेन मास्टरचा. तर यामध्ये 14 बँड आणि 31 बँड ह्या दोन्ही प्रकारचे तुम्हाला बँड पाहायला भेटतात, एडिट करायला भेटतात. तर खाली आल्यानंतर तुम्हाला 14 बँडचा ग्राफिक इक्वलायझर पाहायला भेटतो. म्हणजे तुम्ही ही 14 बँडमध्ये तुम्ही एडिट करू शकता याला, म्हणजे तुम्हाला जसं एडिट करायचं आहे त्याला एडिट करू शकता. तर या ठिकाणी वेगवेगळे प्रीसेट भेटतात, म्हणजे तुम्हाला लायनरची वेगळी सेटिंग पाहिजे का, किंवा याच्यावर बेस लावलं तर बेसची वेगळी सेटिंग अप्लाय करण्यासाठी याला प्रीसेट असतात. त्याच्यामध्ये तुमच्या मनाने तुम्ही त्याला एडिट करून याला स्टॉक करू शकता. तर आपण प्रीसेट 1 अजून प्रोग्राम करण्यासाठी या ठिकाणी प्रीसेट पाहू शकता. असे भरपूर तुम्हाला पूर्ण मिळून 8 प्रीसेट पाहायला भेटतात. तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करून जे तुम्हाला फ्रिक्वेन्सी एडिट करायची आहे ते तुम्हाला एडिट करण्यासाठी ऑप्शन भेटते. तर आपण सर्वात प्रथम युजर प्रीसेट 1वर जाऊया आणि तिथे जाऊन आपण एडिट करूया. तर या ठिकाणी आपण एडिट करणार आहोत 1वरती. तर GEQ दाबणार. तर या ठिकाणी पाहू शकता पूर्ण मिळून तुम्हाला 14 बँडचा या ठिकाणी ग्राफिक इक्वलायझर पाहायला भेटतो. तर याचा फायदा कसा आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला जे फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे, कमी करायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. उदाहरणार्थ आपण उदाहरणार्थ सांगू, पण लायनरे लावले हँगिंगचे. तर त्यामध्ये मित्रांनो हँगिंगचे लायनरे लावल्यानंतर त्याच्यात हाईस आणि मिड हे 2Aचा लायनरे असतो. तर त्यामध्ये आपल्या आता हे बघू शकता फ्रिक्वेन्सी 40 हर्ट्ज. 40 हर्ट्ज ही आपल्या लायनरसाठी काही कामाची नाही, आपण पूर्ण डाऊन करू शकता. त्यानंतर पुढची पाहू शकता 63, ही पण बेसची फ्रिक्वेन्सी आहे, याला पण आपण पूर्ण डाऊन करू शकता. त्यानंतर 100 ही पण पूर्ण डाऊन करावी लागेल आपल्याला लायनरीसाठी. हा आवाज जाऊ नये, कारण आपण याच्यासाठी बेस लावलेले आहेत, तर मग लायनरीमध्ये आपल्याला द्यायचा नाही आवाज. तर याला पूर्णपणे कट करू शकता तुम्ही. या ठिकाणी 160ची पण कमी करून टाकू, 250ची पण कट करून टाकू, तर 400ची पण कट करून टाकू, कारण मिड फ्रिक्वेन्सी या ठिकाणून सुरू होत नाही, ही लो बेसमध्ये येते. थोडा 600 कट करू. या ठिकाणच्या बाकीच्या जे फ्रिक्वेन्सी आहेत या थोडी याला थोडी नॉर्मली मी कमी करतो, म्हणजे करत एकदाच केल्यानंतर क्लीन यायचं नाही. समजण्याचं मी एक एक्झाम्पल सांगत आहे मित्रांनो, तुम्ही याला ऐकून तुम्ही याला ट्रायल घेऊ शकता. तर ही लायनरला फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो. हाईस आणि मिड या दोन्ही फ्रिक्वेन्सी येतात. तुम्ही क्रॉसवर जरी लावला असाल तर याद्वारे पण तुम्ही स्पेशली फ्रिक्वेन्सी एडिट करून तुम्ही आउटपुट काढू शकता मित्रांनो. जरी समजा आता तुम्हाला ही 14 बँडचा ग्राफिक इक्वलायझर पाहिजे नाही, तर याचा तर तुम्ही 31 बँडचा पण करू शकता.
परंतु या 14 जी बँड आहे यामध्ये तुम्ही सर्व फ्रिक्वेन्सी एडिट करू शकता. तुम्हाला जी वाटते ती एडिट करू शकता. कोणती पण फ्रिक्वेन्सी, पूर्ण फ्रिक्वेन्सी तुम्ही एडिट करू शकता. 31 बँडच्या याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्पेशली फ्रिक्वेन्सी जी कट करायची आहे तीच तुम्ही त्याला एडिट करू शकता. समजा त्याच लेवलची हे पूर्ण पाहू शकता. जसं वाटते तुम्हाला तुम्ही हिला एडिट करू शकता. तर असा एक फायदा आहे मित्रांनो या ग्राफिक इक्वलायझरचा, आणि याचा फरक फक्त याच ठिकाणी पडतो. तुम्हाला आता याची लाईव्ह टेस्टिंग करून दाखवतो मित्रांनो. या ठिकाणी आपण 31 बँडचा या ठिकाणी आपण इक्वलायझर ऑन केलेला आहे. याद्वारे तुम्ही कोणती फ्रिक्वेन्सी कमी करायची काय नाही ते आपण आता लाईव्ह टेस्टिंगमध्ये पाहणार आहोत. तर आपला पूर्ण 31 बँड चालला आहे. तर आपण आता यामध्ये थोडा बेस वाढवण्याचा, आता या ठिकाणी याला प्लेन ठेवून या ठिकाणी पहा सर्व फ्रिक्वेन्सी प्लेन आहेत, कोणत्याही छेडछाड नाही मित्रांनो, पूर्ण प्लेन आहेत फ्रिक्वेन्सी, हे पाहू शकता. तर आपण इथूनच आता पूर्ण आता हे चेक करू. आता पूर्ण फ्रिक्वेन्सी हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तर यामध्ये आपण आता इकडची साईड हाईस वाढवण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी आपण पूर्ण मिड आणि हाईसच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या आहेत. तर आता पाहूया आपण काय आपल्याला पाहायला भेटेल. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो. या ठिकाणी थोडी मिड आणि हाईस यामध्ये ॲड झाले आहे. अशा प्रकारे तुम्ही फ्रिक्वेन्सी एडिट करून तुमचा कन्सोल चालू शकता. लायनरीसाठी असो किंवा याच्यावरती बेस चालू शकता तुम्ही. जर क्रॉसहेअर तुम्ही यूज करत नसाल तर या मोनोचा यूज करून तुम्ही या ठिकाणी बेस लावू शकता. याचा यूज करून तुम्ही लायनरी चालवू शकता त्याच्यामध्ये बेस न येऊ देता. असा याचा फायदा आहे मित्रांनो GEQचा. आणि यामध्ये तुम्ही वेगळे प्रीसेट तुम्ही तयार करून ठेवू शकता तुमच्या मनाने. या ठिकाणी 8 प्रीसेट भेटतात. तर असा आहे मित्रांनो याचा फायदा. आणि काही वाटलं असेल चांगलं तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन एका टॉपिकवरती. नमस्कार.